नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरीतून आहे. उल्हासनगरात म्हैस आणि रेड्यांची अवैध वाहतूक. विक्रीपूर्वीच उल्हासनगरात ट्रक पकडला. 14 म्हैस आणि 10 रेडे पोलिसांच्या ताब्यात. अहमदनगरवरून कल्याणच्या दिशेने विक्रीसाठी आणलेल्या विनापरवाना म्हैस आणि रेडे उल्हासनगर शहरात बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून पोलिसांच्या स्वाधीन केलेत. MS-05 AL 4556 हे आयशर ट्रकमध्ये विनापरवाना 14 म्हैस आणि 10 रेडे कोंबून भरण्यात आले होते. त्याची विक्री कल्याण या ठिकाणी होणार होती. दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते मनोज गौड आणि त्याच्या साथीदारांनी उल्हासनगर सेंचुरी रेवण कंपनी या ठिकाणी पहाटे ट्रक अडवून जनावरे पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत. पोलिसांनी ट्रक चालक संतोष गायतडक आणि अब्दुल गनी बाबा पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान म्हैस आणि रेडे हे कल्याणच्या कत्तलखान्यात नेण्यासाठी चालवले असल्याचा संशय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आहे. आता या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी वाहतूक करणाऱ्या 2 जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.